हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या या आजच्या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज आपण डी या अक्षराला सुरुवात करणार आहोत. आणि श्रद्धाताई, मागे आपण एकदा एका भागात बोललो होतो, मला आठवतंय अगदी सुरुवातीच्या भागात, की अशा काही टर्म्स आहेत सायकोलॉजीच्या ज्या आपण इतक्या रोज, इतक्या सहज, इतक्या रेकलेसली वापरतो की त्यांचं गांभीर्य कमी होऊन जातं, किंवा जे ॲक्च्युली त्या कंडिशन्समधनं सफर करतायत त्यांच्या वेदनांचंही गांभीर्य आपण इनडिरेक्टली कुठेतरी कमी करत असतो. आणि तशी एक टर्म होती, मला आठवतंय, डिप्रेशन. बरोबर. आणि डिप्रेशन बद्दलही एका भागात तुम्ही बोलला होतात. इतका महत्वाचा विषय आहे, तर आपण आज याच्याबद्दल आणखी थोडं खोलात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. चालेल ना? हो, म्हणजे आज आपण अगदी उत्साहात कुठल्या विषयावर बोलणार आहोत, तर डिप्रेशन या विषयावर बोलणार आहोत आपण. एक्झॅक्टली. म्हणजेच मला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की डिप्रेशनला सुद्धा उत्साहाने जिंकता येऊ शकतं. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटी तर आपण त्या विषयी बोलणार आहोतच, पण मी हे सांगते की ज्या उत्साहाने आपण सुरुवात केली तसाच उत्साह त्यांच्यामध्ये पण असो. येस. सो पहिला प्रश्न हाच विचारते की डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? सायकोलॉजी याची काही व्याख्या करते का? ती ढोबळमानाने काही लक्षणं दिसली की हे डिप्रेशन असू शकेल अशा लाईन्सवरती आपण डिफाईन करतो? बरं, आता कसं आहे माहिती का, की प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे काही शब्द असतात, हो, काही मर्यादा असतात, म्हणजे काही बलस्थानं पण असतात. अर्थात. तर काय आहे, आपल्या मराठीमध्ये औदासीन्य किंवा उदास असणं, ओके. हा जो शब्द आहे, उदासीनता, तणाव आणि आणखीन त्याच्या पलीकडची एक कॅटेगरी आहे ती म्हणजे अवसाद, ज्याला खरोखर डिप्रेशन असं म्हटलं जातं. बर. आता उदासीनता म्हणजे फिलिंग लो, हम्म. तणाव म्हणजे स्ट्रेस हा आणि अवसाद म्हणजे डिप्रेशन. आता या टर्म लक्षात ठेव. हा हा. आता ऐकणाऱ्यांना पण कळेल हम्म. की आपण बरेचदा उदासीनता या लेवलला सुद्धा आपण पुढे जाऊन डिप्रेशन लगेच त्याला म्हणतो. एक्झॅक्टली. तर मला आज सगळ्यांना हे सांगायचं आहे की उगाचच थोडंसं जरी लो वाटलं तर मी डिप्रेशनमध्ये आहे असं म्हणून एका मोठ्या आजाराला तुमच्याकडे आकृष्ट करू नका. करेक्ट. किंवा तुमच्या त्या छोट्या आजाराला लेबल असं लावू नका. हो. डिप्रेशनवालं लेबल लावू नका. एक्झॅक्टली. डिप्रेशनचे पण आपण ढोबळमानाने 2 प्रकार करू शकतो. बर. किंवा उदासीनता आणि डिप्रेशन ह्या ज्या 2 गोष्टी आहेत. तर आता आपल्याला उदास कधी वाटतं की काहीतरी मनाच्या विरुद्ध घडलं की आपल्याला उदास वाटतं. बरोबर. मला पाहिजे तितके मार्क नाही मिळाले, एखाद्याने मला हवं तसं मला इम्पॉर्टन्स नाही दिला, कोणी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, करेक्ट. मला इन्व्हाइट नाही केलं, या सगळ्या गोष्टींनी काय येतं, उदास वाटणं. इथे काय आहे की इथे तू सांगू शकतेस की असं झालं म्हणून मला वाईट वाटते किंवा मी उदास आहे आणि मला लो फिलिंग किंवा ते मळभ दाटून आलंय असं जे वाटतं ते तिकडे वाटतं. बरोबर. हे झालं उदास वाटणं, औदासीन्य म्हणायचं याला. आणि डिप्रेशन कसं असतं माहितीये का, की त्या माणसाला सकाळ झाली तर सकाळ का झाली, रात्र झाली तर रात्र का झाली हे वाटत असतं. आणि त्या माणसाच्या मनावर एक असं ओझं नेहमी असतं की जे दुसऱ्यांना दिसत नसतं. ओके. आणि ते कित्येक दिवसांसाठी असतं आणि त्याला काहीही कारण नसतं. आता कळलं? ओके. उदासीनता कशी असते, विथ कॉज. करेक्ट. ते तसं झालं तरी पण आपल्यामध्ये ती क्षमता शिल्लक असते की मरू दे तिकडे, मी पण तिला नाही बोलवणार माझ्या कार्यक्रमाला. करेक्ट. पण डिप्रेशन जे आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे असं स्पेसिफिक कारणच नसतं की तुम्हाला हे का वाटतंय, कुठून आलं हे तुम्हाला कळतच नसतं. आणि मग त्यामुळे काय होतं की ते खूप दिवस पण चालत असतं. म्हणजे मुळात इथे तुम्हाला कळतच नसतं. आपण प्रत्येक वेळेला जे बोलतो, प्रत्येक एपिसोडमध्ये इन्साइट. तुम्ही जेव्हा उदास असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की असं घडलं ना म्हणून माझा मूडच ऑफ झाला, तिने असं करायला नको होतं, त्या माझ्या मित्रांनी असं वागायला नको होतं. म्हणजे तुम्ही काय करताय, कारण सांगताय तुम्ही. करेक्ट. इकडे काय होतं की तुमच्याकडे कारणच नसतं, माहिती नाही असं का व्हायला लागलं, पण खूप दिवसापासून मला असं वाटतं. अगदीच एका लाईनमध्ये सांगायचं तर इकडे काय असतं की ते झटकायची हिंमत असते आपल्यामध्ये, इकडे हे झटकताच येत नसतं, इच्छा असून पण. आणि टाइम पिरियड,
हे तेवढ्यापुरतं असतं. म्हणजे आपण त्या ऊर्जेने पुन्हा उठतो आणि कामाला लागतो. तो एक कप्पा बंद करून. इकडे तो कप्पा बंदच करता येत नसतो, तो उघडाच राहतो आणि मग तो आपल्या BBB ब्रेन बॉडी बिहेवियर या तिन्हीवरही परिणाम करतो. मग आता येऊया का आपण परत डिप्रेशन ओळखायचं कसं याच्याकडे येऊया, की तुला अगोदर काही विचारायचं? मला असं पटकन विचारावं असं वाटलं की असंही कधी कधी होत असेल ना की आता मी उदास आहे, ते औदासिन्य मला झटकता नाही आलं, ते साचत गेलं आणि पुढे ते कुठेतरी डिप्रेशनच्या दिशेने गेलं, असंही होऊ शकतं? असं फार क्वचित घडतं. ओके. मुळात डिप्रेशन, ज्याला सायकोलॉजीमध्ये स्पेसिफिक टर्म आहे डिस्थायमिया. तू ऐकलं असशील मूड डिसऑर्डर. बघ, मूड डिसऑर्डर हा आजार बरं का, त्याच्या कॅटेगरीज 2, एक आहे बायपोलार आणि दुसरं आहे डिस्थायमिया. तर मग काय होतं, बायपोलार 2 पोलच्या मध्ये तो माणूस फिरत असतो, कधी फुल एक्साइट असतो तो माणूस. मग त्या काळात ती लोक शॉपिंगला जाणं, कोणाला तरी पैसे उसणे देणं, काही जण जुगार खेळणं, अशा गोष्टी करतात आणि मग ते परत डिस्थायमियाकडे जातात. मग एवढा फुल ऑफ एनर्जी असलेला माणूस अचानक डल होतो आणि मग तो डिप्रेशन मध्ये जायला लागतो. आता आपण पुढे बघणार आहोत डिप्रेशनची लक्षणं काय. सध्या फक्त मी एवढं सांगते. याचा आणखीन एक प्रकार आहे मूड डिसऑर्डरचा, त्यांना फक्त डिस्थायमिया असतो. म्हणजे ते त्याच पोलवर असतात, दुःखाच्या, उदासीनतेच्या, डिप्रेशनच्या, अवसादाच्या. मग मी इतके शब्द सांगते तुला. तर कायम ते ओझं त्यांच्या खांद्यावर, मनावर, डोक्यावर ते ओझं असतं आणि त्यांना ते टाकताच येत नसतं. आणि मी म्हणाले तसं त्यांच्या सगळ्या गोष्टींवर परिणाम झालेला असतो. मुळात सगळ्यात वाईट काय आहे तर त्यांच्या विचार करण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमताच त्याच्यामुळे हरवतात. करेक्ट. आणि मग आपण रामाच्या गोष्टीमध्ये उदाहरण ऐकतो, माझं स्वतःचा अर्थ मी तसा काढलेला आहे बरं का, की अहिल्या दगड झाली होती. म्हणजे मला असं वाटतं की अहिल्या डिप्रेशन मध्ये होती. करेक्ट. आणि मग राम भेटले, रामाने समुपदेशन केलं आणि ती जागृत झाली. मी काढलेलं मला असं वाटतं. तर माणूस तसा होतो दगडासारखा, काय चाललंय ते चालू दे, नाही मला उठायचंच नाहीये, हे असं. तर हे होत असतं डिप्रेशन मध्ये. पण आता आपण डिप्रेशनची कारणं बघूया. म्हणजे मी जे तुला म्हणाले ना की हे असं क्वचित घडू शकतं तुझ्या प्रश्नाच्या उत्तरात. तर मुळात काय आहे की बरेचदा अगदी 98-99% डिप्रेशनला कारणीभूत काय आहे तर आपल्या मेंदूमध्ये असलेली रसायनं, ज्यांना न्यूरोट्रान्समीटर्स असं म्हणतात, त्यांची गडबड झाली. आता फार आपण फिजिओलॉजीमध्ये वगैरे जायला नको, बरोबर, ते कॉम्प्लेक्स होतं. तर आपण एवढं म्हणूनच मी म्हटलं ना की ती जी रसायनं आहेत त्यांचा जो प्रवाह आहे आपल्या शरीरामध्ये वाहणारा, तो काही कारणाने कमी जास्त झाला की मग आपल्याला वेगवेगळे मानसिक आजार होतात. पण ही कारणं म्हणजे नेमकं काय, कशामुळे होऊ शकतं असं? आता तुला ना खरंच मी वैद्यकीय शास्त्राची विद्यार्थिनी असून सुद्धा सांगते, मी मज्जेची गोष्ट सांगते. काय आहे माहितीये का, की आम्हाला पेपर असतो ना पॅथॉलॉजीचा, मेडिसिनचा, मग तिकडे आम्हाला त्या आजारांची कारणं लिहायची असतात. आम्हाला कधी कधी आठवतच नाही याची एटिओलॉजी, कारणशास्त्र. मग आम्ही काय करतो माहितीये का, बरेचदा लिहून येतो आम्ही की द कॉज इज अननोन. म्हणजे आजही असे बरेच आजार आहेत की ज्याचं एक्झॅक्ट कारण काय आहे हे आपल्याला कळलंच नाहीये. याच्यामुळे घडतं, पण हे का घडलं हे आपल्याला कळलेलंच नाहीये. तसे बरेच हे जे आहेत ना, आपण ज्यांना जेनेटिक, या पिढीतून त्या पिढीत जाणारे जे आजार आहेत, डायबिटीज, बीपी किंवा हृदयाशी संबंधित आजार, हे सगळे जे आजार आहेत ते आपल्याला कळलंय की जीन्स मधून पुढच्या पिढीकडे जातात. पण ते नक्की काय होतं किंवा तिथेच आपल्याला ते थांबवता येऊ शकेल का, हे नाही आलंय अजून आपल्याला. तसंच इथे पण आहे की तू जसं म्हणतेस की काय गडबड किंवा का झाली ती गडबड, हे आपल्याला नाही कळत. आणि आणखीन एक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे काही मिथ्स आहेत डिप्रेशनच्या बाबतीत, की काय नाही ग, तू ना आळशी झालीयस, काय नाही, लहान मुलांना वगैरे काही डिप्रेशन होत नसतं, तुला काय धाड भरली. तर यामुळे डिप्रेशन नक्की काय आहे हेच लोकांना कळत नाही. पण जेव्हा डिप्रेशन खरोखर, जेव्हा डिस्थायमिया झालेला जो माणूस असतो, तो इतका आपल्याकडे तसं आभाळच येत नाही. म्हणजे
सकाळच्या 9 वाजता, 10 वाजता, दुपारच्या 2 वाजता सुद्धा जर का सूर्यप्रकाशच पृथ्वीवर पोहोचत नसेल, तो काळोख कसा असतो? तो खरा काळोख नसतो. तो दाटलेला काळोख असतो बरोबर. आणि तो जास्त भीतीदायक असतो. हो. म्हणजे आपण घाबरतो की नाही, की अरे बापरे, किती आभाळ आलंय, हो. कसं होणार? दुपारच्या 2 Exactly. वाजता सूर्य दिसत नाही. Exactly. म्हणजे आपल्याला ती एक भीती वाटायला हो, लागते. हो. डिप्रेशन असंच असतं. कारण माहिती नसतं. बरोबर. कशामुळे आलंय, कुठून आलंय, याला थोपवायचं कसं, थांबवायचं कसं आणि निस्तारायचं कसं, करेक्ट. काहीच कळत नाही. म्हणून मग हे डिप्रेशन जास्त घातक असतं. सो मला असं वाटतं, की नेहमी आपण जेव्हा एकमेकांना बोलतो, तेव्हा आपण म्हणावं, की आज माझा मूड ठीक नाहीये, आज मला उदास वाटतंय, हां. मी डिप्रेशनमध्ये आहे असं म्हणू नये, करेक्ट. असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, की शॉर्ट टर्मचं लो वाटणं आणि लाँग टर्मचं डिप्रेशन ह्याच्यात अनेकदा गोंधळ होतो. आपण सुरुवातीपासून हे बोलतोय, की मला 2 दिवस सलग लो वाटतंय, बापरे मग मला डिप्रेशन आलंय का? असं होतं, कारण ह्या टर्म्स इतक्यांदा कानावरती पडत असतात आणि आता तर खूपच फ्रिक्वेंटली पडतात. तर मग या दोन्हीतली थ्रेशोल्ड कशी ओळखायची, की मला लो वाटतंय आणि मी डिप्रेशनच्या दिशेनं चाललेली आहे? सगळ्यात मोठं, की तुला जे वाटतंय त्याच्या मागे कारण काय आहे तुला माहितीये का? ओके. हां. आता बघ खरं तर सायकॉलॉजीच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये असा कालावधी पण दिलेला आहे, की एवढ्या काळासाठी जर का तुम्हाला डिप्रेशन तुमचं टिकून राहत असेल, तर तुम्ही डिस्थायमियावाल्या डिप्रेशनकडे चाललाय. पण आता आपण तिकडे नको जायचं. आपल्याला आपलं काम काय आहे? सिंपल भाषेत सांगायचं, बोलणं. बरोबर. आता बघ, सपोज मला माझ्या बिझनेसमध्ये मोठा फटका बसला. माझं डिप्रेशन 4-8 दिवसात जाणार आहे का? नाही, ते राहील ना. माझं जवळचं कोणीतरी आकस्मिक गेलं, ज्याचं वयच नव्हतं. हो. मी विसरणार आहे का? नाही. म्हणून मी पहिल्यांदा तुला काय सांगितलं? वेळ नाहीच सांगितलं. मी पहिल्यांदा काय सांगितलं तुला? की तुला कशामुळे वाटतंय का? हे माहितीये का? करेक्ट. बरोबर. करेक्ट. जर तुला कारण माहिती असेल, तर तू समजून घे, की ते तुला कधी ना कधी थांबणार आहे. ओके. पण तू म्हणालीस तसं क्वचित प्रसंगी हे पण घडू शकतं, की कारण माहितीये, तिथून ते ट्रिगर झालंय आणि मग ते डिप्रेशनकडे जाणार आहे. ओके. पण हे क्वचित आहे. क्वचित होतं. खूप थोड्या लोकांच्या बाबतीत होतं. म्हणजे ते अंडरलाईंग आहे. पण तुमचं मन त्याला सांभाळतंय. तसं काही जणांच्या मध्ये ते ट्रेड्स डिप्रेशनचे असतातच. पण काहीतरी घडतं आणि मग ते टक्कन वर येतं आणि मग ते स्वतःचा कोर्स सुरू करतं. असं क्वचित केसेसमध्ये घडतं. मग तेव्हा कसं ओळखायचं? मग तिथे ड्युरेशन, पिरियड हे तिथे कामी येतं. ओके. कळलं? हां. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला कारण माहिती आहे आणि ते थोड्या काळासाठी असलं, तरी पण तुमच्याकडे ना जरा स्विच ऑन स्विच ऑफ करायची जरा तरी क्षमता असते. म्हणजे नाही हे असं वाटतंय मला, पण मला उठून काम केलं पाहिजे. मला काहीतरी हातपाय हलवले पाहिजे. ही जी ऊर्जा आहे ना, ही जी येते ना आतून, तर ते जर तुमचं शिल्लक असेल, तर तुमचं हे औदासिन्य आहे. ते जर हरवलं, तर मग मात्र ते डिप्रेशन आहे. आता इथे आणखीन एक गोंधळ आहे. ते जर हरवलं, तर तुम्हाला स्वतःला कळतच नाही, की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. साहजिक. त्यावेळेला तुम्ही तुमच्या बाजूला जो कोणी असा हरवलेला माणूस असेल, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला औदासिन्य असतं, तेव्हा तुमचं खाणं पिणं वेळेवर असतं, झोप थोडे दिवस गडबडलेली असते, पण बऱ्यापैकी सुरू असतं. आणखीन एक काय असतं, की तुम्ही पर्सनल हायजीनकडे तुम्ही लक्ष देत असता, उदास असला तरी. त्यांचं रुटीन आपल्याला माहिती असतं. एखादा जर व्यवस्थित राहणारा माणूस अचानक तुमच्यापासून कट ऑफ घेतोय, तुमच्याशी बोलणंच टाळतोय, तो आपल्यामध्ये राहतोय, तो तुमच्या ग्रुपमध्ये मिसळतच नाहीये, त्याचं खाणं पिणं बरोबर नाहीये, कपडे आणि एकंदरीत त्याचा जो अवतार आहे तो गडबडलेला आहे, झोपूनच राहतो नाही तर झोपतच नाहीये, खूपच खातोय नाही तर खातच नाहीये. हे सगळे म्हणजे तुम्हाला उदासीनता आहे का डिप्रेशन आहे हे फक्त स्वतःत नाही तर तुमच्या बाजूला जे कोणी तुमच्या सोबत आहेत त्यांच्यातलं पण ओळखता यायला पाहिजे. आता डिप्रेशनमध्ये फक्त असं बसून राहणं नव्हे, काही जणांना चिडचिड होणं हा पण प्रकार असतो. काही जण हे सगळं मॅनेज करत मरणाबद्दल बोलायला लागतात किंवा मी इथे नसायलाच पाहिजे होतं, मला ना कुठेतरी पळून जावंसं वाटतंय. हे काय माहितीये का, की तो जो काळा ढग असतो ना त्याची ती किनार आहे, तुम्हाला दाखवतायत मी चाललोय तिकडे आता. तर हे आपल्याला पण कॅच करता आलं पाहिजे, फक्त आपल्यातलं नाही. बरोबर. इथे ना लोकांची मदत लागते. कारण मी म्हणाले ना की तुमच्या विचार करण्याची शक्तीच गेलीये, म्हणून तर तुमचं बी गडबडलेलं आहे. ब्रेन गडबडला. बरोबर. म्हणजे थिंकिंग स्टाईल बदलली तुमची.
आणि तुमची बॉडी बदलली. मग एकदा थिंकिंग बदललं की तुम्ही जेवण बिवण दिलं सगळं सोडून. आणि मग अल्टिमेटली याचा दोन्हीचा परिणाम तुमच्या बिहेवियर होणार आहे. मग काय होतं की बिहेवियर आपल्याला दिसत असतं त्या माणसाचं. आणि मग त्यावेळेला आपण अलर्ट राहायला पाहिजे. मग ती लोक ना बोलायला लागतात, इतक्या कटकटी येत ना आयुष्यात की मेलेलं बरं, मला मरण आलेलं बरं. आपण अदरवाईज पण बोलतो, पण आपण रागाच्या भरात बोलतो, नॉर्मल असताना बोलत नाही आपण. तर हे आपलं जागं असतं. मग त्यावेळेला आपण त्या माणसांची फक्त ओळखलं नाही तर पुढे जाऊन काळजी पण घ्यायला हवी. आता काळजी म्हणजे काय, घेऊया का तिकडे? अगदी अगदी अगदी. तर काळजी म्हणजे काय, आता अगोदर मलाच जर उदास वाटते तर काय करायचं हे बघूया. आणि मग आपल्या ग्रुपमधलं किंवा आपल्या सभोवतालचं कोणीतरी असं दिसते त्याच्यासोबत काय करायचं हे बघूया. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय तर मी विचारावं की मला काय कारण आहे. मग ते कारण खरंच ते पकडून ठेवण्याच्या लायकीचं कारण आहे का, याला म्हणायचं कन्फ्रंटेशन. बरोबर. म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही अगोदर की जे काही चाललंय ते काय खरंच गरजेचं आहे का. आणि यासाठी परत माझी मेथड पेपर पेन. करेक्ट. तुम्हाला जे काही वाटतंय, जे काही तुम्हाला टोचतंय, ज्याच्याने तुम्हाला उदासीनता आली ते तुम्ही एका पेपरवर लिहा. म्हणजे मग काय होईल की ते तुम्हाला नजरेसमोर दिसेल. आणि मग विचार करा की मी खरंच ह्याला इतकं महत्व देणं गरजेचं आहे का, मी जरा जास्त करते का. म्हणजे मग काय होईल की तुम्ही त्या स्टेटमेंटचा वेगळ्या बाजूनी पण विचार करायला लागला. बरोबर. म्हणजेच काय तर एक निगेटिव्ह स्टेटमेंट तयार झालंय तर तुम्ही त्याला एका पॉझिटिव्ह बाजूनी पण बघायला लागा. हे होईल. मग त्याच्यानंतर आणखीन काय करता येऊ शकतं, जर तुम्हाला वाटलं की नाही हे खरंच आहे, म्हणजे काय तुम्हाला त्यातून सोडवता येत नाहीये स्वतःला, मग तुमच्या जवळचा ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्याला आपण मनातला सल सांगू शकतो. विशेषतः हे ना आपल्याला कोणीतरी अपमान केलाय असं जेव्हा वाटतं ना तेव्हा हे जरा जास्त असतं. आणि मग आपण म्हणतो की अपमान मला सांगावासा नाही वाटत कोणाला. बरोबर. पण असं नसतं, आपण कोणाला तरी सांगत असतो. मग अशी व्यक्ती तुमच्या जवळची शोधा की ज्याला तुम्ही हे सांगाल. मग त्यावेळेला ती व्यक्ती त्या घटनेकडे तटस्थ नजरेने बघत असते. करेक्ट. आणि मग तुम्ही जे त्याला खूप जास्त भयंकर केलंय ते तुम्हाला टोचतंय. तो जो टोचरा भाग आहे ना त्याचा, त्याला ते न्यूट्रल करू शकतील. म्हणून कोणाशी तरी ह्या गोष्टी शेअर करा. ओके. तेही नाही झालं तर मग समुपदेशकांकडे जा. समुपदेशक म्हणजे ती व्यक्ती अशी असते की ती तुमच्याकडे तटस्थ नजरेने बघत असते. बरोबर. आणि तो जे काही तुमचे गुंते झालेले आहेत तर ते नक्की कुठल्या विचारामुळे झाले, तुमच्या विचारामध्ये असा काय गोंधळ आहे की ज्याच्यामुळे तुम्ही भरलेल्या ग्लासातला अर्धा ग्लास बघायला लागलात, ते शोधतात. आणि मग तुम्हाला ते अशी व्हिजन तयार करायला मदत करतात की जेणेकरून तुम्ही काय नाही रे याच्यापेक्षा काय आहे रे याच्याकडे बघायला लागाल. म्हणजे समुपदेशकांकडे युजली लोकांना काय वाटतं की मला काही वेड लागलाय का, किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं. पण सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट हे दोन्हीही प्रोफेशन प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्याकडे कधी ना कधी जावं लागतं सगळ्यांना. पण लोकांनी काय केलंय माहितीये का की वेड लागल्यावर या दोन व्यक्तींना भेटायचं असतं. असं नाहीये. जसे तुमच्या शरीराला छोटे छोटे आजार होतात तसे मनाला डायरेक्ट मोठे आजार होत नसतात. बरोबर. अधनमधनं सर्दीचे अटॅक येत असतात मनाला पण. भीती वाटणं, करेक्ट, उदासीनता येणं किंवा काहीच न सुचणं, डिसिजन न घेता येणं, अभ्यासात प्रॉब्लेम्स येणं, इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येणं, प्रचंड, स्वतःबद्दल स्वतः समाधानी नसणं, स्वतःला कमी लेखणं. बघ हे एवढे सगळे जे आजार आहेत ना हे नॉर्मल माणसाला असू शकतात. आणि या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही समुपदेशकांची मदत घेऊ शकता. काउन्सिलर म्हणत नाहीये मी समुपदेशक म्हणतेय. काउन्सिलर या शब्दाचा खरोखर अर्थ आहे सल्ला देणारी व्यक्ती. बरोबर. सल्ला देणारी व्यक्ती आणि समुपदेशक याच्यामध्ये फरक आहे. तर हे मुळात मनातनं काढून टाका की हे जे प्रोफेशन आहे ते फक्त खूप असं सगळं पलीकडे गेल्यावर लागणारी आहे, असं नाहीये. उलट आमच्याकडे असे अधूनमधून येत राहिला तर तिकडे कधीच नाही जावं लागणार. एक्झॅक्टली. सो हे करा. आणि मग यासोबतच तुम्ही स्वतः काय आहे रे याची पण लिस्ट करत जा ना कधीतरी. मला काय अचीव्ह करायचंय, त्याच्यापेक्षा मी काय काय अचीव्ह केलंय हे पण लिहा ना. म्हणजे मी तुम्हाला खूप मंडूक व्हायला सांगत नाही, मिळालंय मला इतकं, अल्पसंतोषी होऊ नका. पण ऍट द सेम टाइम मी हे मिळवलंय आणि मग मला आता हे मिळवायचं. करेक्ट. अशा दोन्ही लिस्ट तुमच्या जवळ तयार असू द्या. म्हणजे तुम्ही तो जो रोलर कोस्टर आहे ना जो तुम्हाला खाली घेऊन जातो त्याच्यावर तुम्ही जाणार नाही. बरोबर बरोबर. तुम्ही हे करू शकता स्वतःच्या बाबतीत.
आता माझ्या ग्रुपमध्ये असं कोणीतरी आहे की ज्याच्यामध्ये मला दिसतंय की याचं काहीतरी गडबडलेलं आहे. तर अशा माणसाशी कम्युनिकेट करायला अजिबात मागे पुढे पाहू नका. जर तुमचं आणि त्या माणसाचं डायरेक्ट तितकं क्लोज रिलेशन नसेल तर एका मीडिएटर शोधा, त्याच्या जवळची व्यक्ती शोधा, त्याच्याशी बोला की बघ मला त्याच्यात असं वाटतंय आणि मला असं वाटतंय की आपण त्याला मदत करायला हवी. बरोबर. जेव्हा तुमचं हे स्टेटमेंट असतं ना, तेव्हा तुम्हाला तो माणूस का घुसतोय त्याच्या स्पेसमध्ये असं नाही म्हणणार. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत राहणारी जर गेले 5-6 दिवस बरेचदा असं घडतंय की तेच कपडे घालून येत आहेत, केस विस्कटलेले असे येत आहेत आणि कोणाशी बोलत नाहीयेत, एकटे एकटे राहायला लागलेत, कुठेतरी हरवलेले असतात. तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करायचा प्रयत्न करता तेव्हा फार तर हो, नाही एवढीच उत्तरं द्यायला लागली आहेत. अशी जी माणसं असतात त्यांना हेरा, ते तुमचे टार्गेट आहेत. आणि मग मी सांगते तसं की त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. जरुरी नाहीये की डिप्रेशनमध्ये असलेला माणूस बोलेल. कधी कधी आम्हाला सुद्धा 3-3, 4-4 सेशन घालवावे लागतात बोलतं करायलाच. तुम्ही स्वतः काही करू शकणार नसाल तर ऍटलिस्ट त्यांच्या फॅमिलीशी संपर्क साधून समुपदेशकाकडे नेणं किंवा औषधांची गरज आहे का हे शोधणं. कोणीतरी अचानकच चेष्टेमध्ये बोलायला लागला की ना काय मी इथे नसायलाच पाहिजे, या पृथ्वीवर माझं काही गरज नाहीये. आणि आणखीन एक अंडरलाईन करून सांगायचं राहिलं की या लोकांमध्ये ना वर्थलेस फिलिंग असते. माझा काही उपयोग नाही, मी या जगाला काही काय कामाचं नाही, मी असलो काय आणि नसलो काय काही फरक पडत नाही. म्हणजे ते जे सांगणं आहे ना ते खूप वेगवेगळ्या प्रकारे असतं. त्यामुळे हे जे आहेत ना असे की काय जगण्यात राम नाही असं, आणि सोबत बिहेवियर पण तसं असणं. कारण आपण उद्विग्न जेव्हा होतो ना तेव्हा आपण पण हे वाक्य बोलतो, पण ना तेवढ्यापुरतं असतं. चला आता बस झालं, उठा कामाला लागा, हे पण असतं. बरोबर, त्यांच्याकडे हे नसतं. तर हे शोधा आणि मग त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना कुठेतरी हे कळू द्या की ठीक आहे, त्यांना बोलायचं नाही ना की बघ तुला काही वाटेल ना त्या क्षणी तू मला फोन कर, मी आहे. बरोबर. आणि त्यांना खोटे दिलासे देऊ नका, कारण डिप्रेशन काय म्हणजे पायात घुसलेला काटा नाहीये की तुम्ही बसलात आणि काढून टाकला, असं नाहीये. म्हणून त्यांना खोटे दिलासे देऊ नका की हे केलं की नीट होईल. तुम्ही फक्त त्यांना हे सांगा की तुला कशा प्रकारची मदत हवी आहे मला सांग, मी ती करेन. बरोबर. आणि तिथे पण मला जे शक्य असेल ते मी नक्की करेन. तुम्हालाही लिमिटेशन्स आहेत. बरोबर. म्हणून तू अर्ध्या रात्री मला फोन कर, मला त्या क्षणी जी काही मदत तुला करणं शक्य असेल ते मी नक्की करेन. करेक्ट. आणि मी कायम तुझ्या सोबत आहे हे तू लक्षात ठेव. हे बोलणं नुसतं बोलणं नव्हे, आपण जे म्हणतो ना आय मीन इट, येस, ते असणं म्हणजे तुम्ही कोणाच्यासाठी तरी आहात. कधी कधी डिप्रेशन असो, औदासिन्य असो, काही असो, त्या माणसासोबत फक्त तुम्ही बसणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. अगदी. काही बोलू नका, आणि तुम्ही बोलता किंवा तो माणूस तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुमची बडबड चालू करू नका, तुमचं तोंड बंद ठेवा. एक्झॅक्टली. त्यांना ऐकणारा कान हवाय, सल्ला देणारं तोंड नकोय त्यांना. अशाने काय होतं माहिती का की तो माणूस खूप महत् प्रयासाने तुम्हाला काहीतरी एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो. तेव्हा जर तुम्ही म्हणत असाल अरे चल तेरा मूड बना देंगे, आज सिनेमा देखने जाएंगे, तुमच्यासारखा बिना कामाचा मित्र नाही त्या माणसासाठी, कारण तुम्ही त्याला तोंडच उघडू देत नाहीये. बरोबर. मग तो काय म्हणतो की अरे याला कळतच नाहीये की मी कुठल्या मनस्थितीत आहे, मग मी याच्याशी का शेअर करू. बरोबर. सो तुम्ही कुठे असं करताय का याचा विचार करा. आणि मग असं केलं तर आपण खरोखर आपल्यातलं डिप्रेशन आणि इतरांमधलं पण आपण जाणून घेऊ शकू आणि आपण काहीतरी करू शकू. माणसाने फक्त प्रत्येक वेळेला पैशाने मदत करायची नसते. खरी मदत ही अमूल्य मदत आहे. श्रद्धाताई, आपण हे सगळं बोलत असताना ना मला एक काय म्हणतो आपण घटना वारंवार डोळ्यासमोर येत होती की सुशांत सिंग राजपूत जेव्हा गेला तेव्हा त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली. असं बोललं गेलं की डिप्रेशनमध्ये होता, त्या नैराश्यातनं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. तेव्हा अशी खूप आर्ग्युमेंट्स आली होती की हे ह्याला काय धाड भरली डिप्रेशनमध्ये जायला, पैसा आहे, सक्सेसफुल करिअर आहे, त्याला खगोलशास्त्राची आवड होती त्यामुळे तो दुर्बिणीतनं ग्रह बिह बघायचा, ह्याला काय कारण आहे डिप्रेशन येण्याचं. आणि तेव्हापासनं हा माझ्या डोक्यात थॉट कुठेतरी होता. मला वाटतं की कारण का शोधायला जातो बरं आपण दरवेळेला, इस्पेशली वेन इट कम्स टू समथिंग लाईक डिप्रेशन. हे जे आपलं काय म्हणतो ऑब्सेशन आहे ना की प्रत्येका गोष्टी मागचं कारण शोधायचं आहे आणि त्या कारणाची तासमपट्टी करायची, म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की शिट, मला जे काही वाटतंय ना ते चुकीचंच आहे. मग तो परत त्या आणखी एका गर्तेत जातो की मला वाटतं तर आहेच
प्लस मला जग सांगताय की मला चुकीचं वाटतंय. ह्याच्यातनं कुठेतरी बाहेर पडणं हे आपल्याला समाज म्हणूनही गरजेचं आहे असं नाही वाटत? हो, आहेच की. आहेच ना. मग मी तेच म्हणते ना, की आपण काय झालेलं आहे, की आपण शारीरिक व्याधी असेल ना, तर आपण असे चौकात म्हणजे आपण चर्चगेट स्टेशनवर उभं राहून आपण सगळ्यांना सांगू, की माझं हे होतंय, मला असं झालंय, मला तसं झालंय. पण जेव्हा आपल्या मनाला जेव्हा काहीतरी होतं, तेव्हा आपण आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा बोलू शकत नाही, कारण समाजच तसा अलाउ करत नाही. मी तुला आता तेच म्हणाले ना, की आपण जेव्हा म्हणतो, की ना आज माझा मूड खराब आहे, तेव्हा आपण लगेचच काय झालंय तुला धडधाकट आहेस असं येतं पहिलं. किंवा मग दुसरं पण येतं, की चल आज ना आपण सिनेमाला जाऊया. आणि तिसरं जे सगळ्यात वाईट आहे, जेव्हा आपण असं काहीतरी बोलतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला लगेचच उपाय सांगायला लागते. द मोस्ट इरिटेटिंग थिंग वन कॅन डू. द राय बहादूर. हे बघ, जी माणसं तणावग्रस्त किंवा जी माणसं फक्त औदासीन्य या कॅटेगरीत असतात, त्यांना त्यांचं स्वतःचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शाबूत असतं. करेक्ट. त्यांना माहिती असतं. पण जसं एखादा आजारी माणूस भले काही दिवसापूर्वी बॉडी बिल्डर असेल, पण तो आता 5ही किलो वजन उचलू शकत नसतो. मग त्यावेळेला तुमची गरज पडते. मग याच्या वेळेला जर का तुम्ही त्याला बॉडी बिल्डर कसं व्हायचं हा सल्ला द्यायला लागला, तर आत कसा त्याचा तिळपापड होईल. तुम्ही तसंच करताय. बरोबर. त्याला सल्ल्याची नाही, मदतीची गरज आहे. अरे तू आनंदी राहायला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा, बरं मग तुला आता काय करावं असं वाटतंय, चल करूया का मग आपण. बरं त्याला काही सुचतच नसेल तर मग तुमचा जर का खूप चांगला रॅपो असेल तर तुम्हाला माहिती असतं की त्या माणसाला काय काय आवडतं. मग तुम्ही त्याला ऑप्शन देऊ शकता की बरं तूच मागे सांगितलं होतंस मला, बघ आता इथे आपण काय करतोय त्याला सेंटरमध्ये ठेवतोय की बघ तूच मागे सांगितलं होतंस की हे केलं की छान वाटतं, आता करून पाहावं का आपण. इथे तुम्ही सोबत करताय त्या माणसाची. सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला सगळ्यांना आवडत असतं. आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन होणं म्हणजे काय, तर कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय. माणसाच्या 2 अन्न वस्त्र निवारानंतर आधी 2 गरजा आहेत, की आपण कोणावर तरी प्रेम करायला पाहिजे आणि कोणीतरी आपल्यावर प्रेम करायला पाहिजे. मग जेव्हा हे घडतं ना, तेव्हा माणसाला ती त्याची जी बेसिक डिझायर आहे, त्याच्या जो बेसिक इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि मग ते हिलिंगला मदत करतं. नुसते सल्ले नका देऊ. काय होतं माहिती का, की तो माणूस मग तो शंखातला जीव असतो ना गोगलगाईसारखा, मग अशा माणसाचा वारा जरी लागला ना, की तो माणूस अगदीच कोशात जाऊन बसतो आणि मग ते आत साचायला लागणं, बऱ्याच गोष्टी होतात. सो मला असं वाटतं की या 3 गोष्टी मी ज्या सांगितल्या, तर असं केलं तर डेफिनेटली आपण आपल्यासोबतच आपल्या मित्रमैत्रिणींचं पण मानसिक स्वास्थ्य शाबूत राखू शकू किंवा त्यांना मदत करू शकतो. श्रद्धाताई, आपण इतका छान भाग केलाय, मला हे खूप छान वाटणारं आहे इन अ वे. काही बाबतीत मी रिलेट करू शकते, काही बाबतीत अशीही माणसं आठवत आहेत ज्यांनी असं वाटत होतं जेव्हा की आपण खूप काळ लो आहोत तेव्हा सोबत केली, सल्ले न देता मला त्याच्यातनं बाहेर पडायला मदत केली. तर आपल्या श्रोत्यांनाही आपण असं आवाहन करूया की तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का आणि त्याचा सामना तुम्ही कसा केलात, अशी कोण लोक होती ज्यांनी तुम्हाला त्यावेळेला बाहेर पडायला मदत केली आणि तुम्ही असं कधी कोणाच्या बाबतीत केलंय का, तुम्हाला असं वाटतं का, हे सगळं तुमच्या अनुभवातनं आलेलं शहाणपण म्हणू आपण त्याला, आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि तुम्हाला तसं आमच्यापर्यंत नाही पोचवावं वाटलं तरी तुमच्या पेपरवर कुठेतरी नक्की लिहा, म्हणजे ते भविष्यात तुमच्या कामी नक्कीच येईल. अगदी ते कॉन्फिडन्स देईल तुम्हाला की येस आय कॅन बीट द औदासीन्य अँड डिप्रेशन. करेक्ट. सो आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू डी या अक्षरापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत आमचे आधीचे भाग ऐका, हा भाग तर ऐकताच आहात, पुढच्या भागांकडेही लक्ष ठेवा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या मनारे नमस्कार.